हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप स्वामींच्या कृपेने तुम्ही सगळे खूप छान असाल. पहिल्या श्रावणी सोमवारच्या सगळ्यांना खूप शुभेच्छा. आणि आज पूजा सकाळीच आवरली मी घरातली. त्यानंतर गेलो आम्ही मंदिरला. मंदिर म्हणजे एक पिंपळाचं झाड आहे, त्याच्या खाली महादेवाची पिंड आहे. खूप छोटीशी आणि सुंदर अशी पिंड आहे. तर तिथे जाऊन आम्ही पूजा करून आलो आणि आता घरी येऊन खिचडी बनवली आहे आणि खाल्ली आहे. ती लाडूने खिचडी सांडवली आहे, ते सगळं आवरलं आणि आता म्हणजे तुमच्याशी बोलते मी. तर आजचा व्लॉग आजच शूट करून, आजच एडिट करून, आजच पोस्ट करायचं आहे. त्यामुळे थोडासा लेट येईल व्लॉग, पण तरी नक्की बघा. आणि जे लोक कन्सिस्टंटली पोस्ट करतात ना व्लॉग्स, तर त्यांचं खरंच म्हणजे मानलं मी त्यांना. कारण की इतकं हेक्टिक व्हायला लागले रुटीन की म्हणजे कसं कुठून करायचं एवढं समजतच नाही आहे, असं झालंय माझं. आणि ना रेग्युलरली ते पोस्ट करणं, रेग्युलरली ते एडिट आणि त्याचं सगळं करायचं म्हणजे जास्तच हेक्टिक व्हायला लागले. तरी पण मी मॅनेज करते की त्यात मी ते उगाचच समजले मी स्वतःला की मी करू शकते. तसं तर मी करू शकेन, मी करणार आहे. म्हणजे मी जेवढं चॅलेंज घेतलंय ना, तर ते डेली पोस्ट मी करणार आहे. पण वाटलं नव्हतं मला की इतकं हेक्टिक होऊ शकतं ते डेलीच्या डेली पोस्ट करणं वगैरे. पण ते होते आणि म्हणजे टफ चालले, पण प्रयत्न करणार आहे मी ते चॅलेंज पूर्ण करण्याचा. तर जे रेग्युलरली पोस्ट करतात ना, खरंच म्हणजे त्यांचं डेली पोस्ट करतात, तर त्यांना मानलं पाहिजे. मस्त करतायत ते सगळे जे रेग्युलर डेली व्लॉगिंग करतायत, तर ते लोक. आणि बघा, तुम्ही इथे व्हॉइस ओव्हर करत असताना फॅन बंद आहे, कारण की तुम्हाला त्या फॅनचा आवाज यायला नको म्हणून फॅन बंद केला आणि बोलते. तर अवस्था बघा माझी, केवढा घाम येतोय, गरमी खूप जास्त आहे. तर मी जाते आता आतमध्ये, कारण मग मला गरम होते खूप जास्त. त्यामुळे मला दिसते, हे बघा घाम किती आलाय. आणि ही जी काही मी मेहनत घेते, तर एवढे सगळे व्लॉग्स बनवणं, डेली अपलोड करणं, ह्या सगळ्या गोष्टी, तर तुमच्यासाठी छोटी गोष्ट आहे, माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. तुम्हाला जर व्लॉग्स आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्लॉग शेवटपर्यंत पहा. बाय बाय. तर इथे मी आता खिचडी बनवते आणि लाडूची सगळ्यात फेवरेट डिश कोणती असेल तर ती खिचडीच आहे. कारण तिला 3 टाइम जरी खिचडी दिली ना तरी तिला काही कंटाळा येत नाही. पण मी मुद्दाम तेवढी 2 टाइम खाऊ शकेल ती एवढीच बनवते, कारण जास्त त्याने पित्त पण होतं त्यामुळे. तर मी मग ना तसंच करते, तिला जास्त बनवलीच नाही आहे असं सांगते. साबुदाणेच तेवढेत माझ्याकडे असं सांगते मी तिला. आणि तिला बटाटे, त्यातले हिरवी मिरची सगळं काढून द्यायचं, मग ती खाणार, असं तिचं आहे सगळं. तिच्या बसचा आवाज आला म्हणून मी गॅलरीमध्ये गेले आणि व्हिडिओ चालू केला. तर तिने मला पाहिलं आणि इतकी आगाव झाली आहे ना, तिने तिथंच बॅग टाकली आणि पळून वरती आली ती, मम्मा तू घेऊन ये आता बॅग म्हणून. तर बघा, हां मी घेते का बॅग, तू ये. लाडो कोण आहे? हा म्हणजे आज मी फराळ पण केला नव्हता सकाळपासून. 2:30 वाजता ती स्कूलमधून येते, तर त्यावेळेसच आम्ही दोघींनी पण खिचडी खायला घेतली होती. ताक पण बनवलेलं मी आणि तिच्यासाठी मी वेट करत होते. आणि व्हिडिओच्या सुरुवातीला जे मी बोलले ना, तर ते सगळं शूट करायचं होतं, त्यामुळे मी काही खाल्लेलं नव्हतं. आणि मग म्हटलं चला जाऊ दे, आता लाडू आल्यानंतरच खाऊया. आणि तिने ते एवढी एक तर भूक लागली होती मला, आणि त्यात हे काम वाढवलं तिने, खिचडी सांडून ठेवली. पण मी तिला ओरडले नाही, कारण पप्पा ज्या वेळेला घरात नसतात ना तिचे, त्यावेळेला तिला ओरडून चालतच नाही, तर
मग तिचं म्हणजे लगेच इमोशनल सेन्सिटिव्ह खूप आहे ती, तर त्यामुळे ना जा म्हटलं आतमध्ये खेळायला. तर माझं पहिल्यांदा मी खाऊन घेतलं कारण मला भूक लागली होती आणि त्यानंतर मी हे सगळं क्लीन करत होते. तर सगळं असं असतं, लहान मुलं असं वाढवतात काम आणि मग इरिटेट होतं आणि त्यात उपवास म्हटल्यानंतर जास्तच हे होतं. पण काही नाही, सगळं आवरून घेतलं आणि त्यानंतर मग तर माझ्या याच्या आधीची जी पोस्टिंग होती ना तिथल्या ज्या माझ्या फ्रेंड्स आहेत त्यांना मी नंतर कॉल ट्राय करत होते कारण मला आज त्यांची जास्त आठवण येत होती. कारण असं कोणताही सण वगैरे असला ना मला त्यांची खूप आठवण येते कारण आम्ही इतके एन्जॉय करायचो, त्याला काही प्रमाणच नाही आहे. कारण आम्ही आता बघा श्रावण सोमवार जरी असला ना तरी पण आम्ही एकत्र मंदिरला जायचो आणि इतकी मजा करायचो, इतके फोटो व्हिडिओ सगळं करून यायचो की त्याला काही हेच नाही. म्हणजे इतकं छान वातावरण होतं ना पाठीमागच्या पोस्टिंगचं आणि ते दिवस खरंच लाईफ टाईम म्हणजे लक्षात राहण्यासारखे होते आणि ते पुन्हा येऊ शकत नाहीत असं आहे. तर त्यांची आठवण आली त्यामुळे त्यांना कॉल ट्राय केला पण बोलणं तर झालं नाही आमचं. तर बघू आता परत ज्यावेळेला कॉल बॅक करतील त्यावेळेला मी बोलेन त्यांच्याशी. आणि माझ्यापेक्षा एजनी मोठ्या आहेत त्या, पण एव्हरग्रीन पर्सनॅलिटी असते ना तशी त्या ज्या काही होत्या ना बायका तिथे त्यांची होती. तर खूप भारी होत्या आणि खरंच तसंच राहायला पाहिजे. म्हणजे आपण लगेच म्हणजे हे करतो. आता बघा मी अर्ली 30s मध्ये आहे तर त्या 40s वाल्या होत्या सगळ्या जणी आणि त्या इतक्या छान म्हणजे फ्रेश असायच्या ना, माझ्याहीपेक्षा फ्रेश. तर त्यामुळे मला पण मग एनर्जी यायची आणि मस्त वाटायचं. आता तर काय ते दिवस परत येणार नाहीत, फक्त आठवणीच काढत राहायचं असं आहे. आणि कपडे सुकलेत की नाही ते पाहायला मी टेरेसवर गेले होते तर अजून काही सुकले नव्हते, ओले होते थोडे, त्यामुळे मी काढले नाहीत. आणि त्यानंतर ना मग मी आता इथे फ्रेश होणार आणि थोडंसं एडिटिंग, व्हॉइस ओव्हर ह्या सगळ्या गोष्टी राहिल्या आहेत कारण की शूटिंग तर केलंय पण त्याला व्हॉइस ओव्हर वगैरे करायचंय, थोडंसं एडिटिंग वगैरे करून मग मी तो पोस्ट करणार आहे. तर हेच आहे आता फ्रेश झाल्यानंतरचं माझं काम. तर छोटे का असे ना पण कंपल्सरी डेली व्लॉग टाकायचेत हे मी स्वतःला सांगितलंय आणि मी तसा प्रयत्न पण करते, माझी कितीही धावपळ झाली तरी सुद्धा. तर मला एक गोष्ट सजेस्ट करा की मी माझे व्हिडिओज किती वाजता टाकू, टायमिंग मला जरा सजेस्ट करा की ह्या टायमिंगला टाकत जा म्हणून. तर त्याच्यावर मी म्हणजे त्या टायमिंगवरती अपलोड करण्याचा प्रयत्न करेन व्हिडिओज. आणि लाडोचा अभ्यास वगैरे सगळं घ्यायचं असतं आणि त्या सगळ्या गोष्टी हँडल करताना मग हे जरासं मला टफ जाते, पण तरीही मी करतेय प्रयत्न आणि आय होप तुम्हाला माझे हे प्रयत्न आवडत असतील तर मला नक्की सांगा कमेंट करून. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.